अंदाजपत्रकाचे बघा प्रकार कसे आहेत. समतोल, शिल्कीचा आणि तुटीचा. समतोल म्हणजे जिथे अपेक्षित महसूल आणि अपेक्षित खर्च हे दोन्ही कसे आहेत, समान आहेत, बरं का. तर हे अशाच प्रकारचा बजेट असावं असं ऍडम स्मिथ सारखे सनातन अर्थतज्ञ जे आहेत ते मानायचे. ऍडम स्मिथ काय म्हणायचे, समतोल असावा बजेट, खर्च आणि उत्पन्न दोन्ही समान असावं. शिल्कीचं बजेट म्हणजे काय, जिथे अपेक्षित महसूल जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे, खर्च मात्र तुम्ही कमी करणार आहात. हे कधी होतं हे, जेव्हा आर्थिक तेजी असते, महागाईचा काळ असतो, तुम्हाला अर्थव्यवस्थेत आणखी पैसा टाकायचा नसतो, ठीक आहे. तेव्हा तुम्ही काय करता, खर्च कमी करता आणि पैसे शिल्लक ठेवता. तर शिल्कीचा ह्या बजेट आहे. आणि तुटीचा, जेव्हा मंदी आहे तेव्हा तुम्हाला खर्च वाढवायचा आहे, कारण मंदी आहे, खर्च वाढवला तर लोकांच्या हातात पैसा जाईल आणि लोक अधिकाधिक वस्तू खरेदी करतील. मग काय होईल, मंदीतून आपण तेजीकडे जाऊ. सो महसूल कमी असतो आणि खर्च जास्त असतो, याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. मंदीच्या काळामध्ये हा उपयुक्त असतो. भारतासारख्या विकसनशील देशात आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प याचा सातत्याने मार्ग वापरला जातो. बरं का, म्हणजे ₹100 आहेत तर 100चे 100 खर्च करणं समतोल. ₹100 आहेत, ₹80 खर्च करणं, ₹20 शिल्लक ठेवणं शिल्की. आणि ₹100 आहेत पण खर्च ₹120 आहे, तर तो तुटीचा.